पिंजरा पिंजरा रे एका पक्षाने वाजवले 12 तात्या ठीक आहे. वा सकाळ असो की संध्याकाळ चहा हातात असलं की बरं वाटतंय. आणि मी तुम्हाला चहा करायला सांगितलं तुम्ही मला दिलात. नाही तर आजकालच्या सुना नवऱ्याला आधी चहा देतात आणि सासऱ्याला कारण. असं काही नाही तात्या, यांना आणि भाऊजींना पण हवा होता ना चहा, म्हणून मी सगळ्यांसाठीच केला. आमचे सोनबाई म्हणजे अन्नपूर्णा आहे. हा जा जा देऊन ये पोरांना द्या. या काय धाक धपटच्यानं स्वागत करता येत नाही. नाहीतर तुमच्यासाठी अशा मखमली पायघड्या अंतरल्या असत्या. हे तुमचं ते मार्क बैल नाही बरोबर एकट्याच ना तुम्ही. नारायणी कुठे आहे? नारायणी राजकुमारी वरती शाही महालात लोळत पडले असतील. आणि तू कसा आहेस तात्या? मी का चौकशी आहे का दमदाटी? तुझ्या घरात माझी मुलगी नांदतीये हे मी विसरले नाहीये. आणि खरं सांगायचं तर आता मी माझ्या मुलीला नाही तुला भेटायला आले. माझं मृत्यूपत्र पण तूच बनवलंय. यांच्या मृत्यूपत्राच्या फोटोकॉपीज आहेत. याप्रमाणे तुझ्या लाडक्या आनंदीला एक छदामही मिळणार नाही. कागद नीट वाच. स्पष्टपणे लिहिलंय सगळं माझ्या नारायणीला मिळणार आहे. अक्का उभ्या का बसा की इकडं. तुमचंच घर आहे. या बसा. आमचं मिसेस कुठं गेलं? मिसेस कुठं गेलंय? आलोय. बस बसा तुम्ही. मिसेस दोन्ही नंबर्स वेगवेगळे. मग काय झालं? आनंदी अगं नुसतं अबॉर्शन केलंस का एवढा मेसेज वरून काही सिद्ध होणार नाहीये. एवढं पुरेसं नाहीये. पण वीर, तो मेसेज तू स्वतः वाचलास ना? हो आनंदी, पण कदाचित नारायणीने हे सगळं तिच्या एखाद्या मैत्रिणीला सांगितलं असेल आणि त्या मैत्रिणींनी सल्ला म्हणून तिला असं करायला सांगितलं असेल ना. म्हणजे शेवटी झालं काय तर डोंगर पोखरून उंदीरच बाहेर काढलाय आपण. वीर, आनंदी आनंदी हा नंबर जर एका बाईचा निघाला ना तर आपल्याकडे ज्या थोड्याफार होप्स होत्या ना त्याही संपल्या. म्हणजे मग कदाचित मीच दोषी. नाही, माझ्या वीरकडनं झोपेत सुद्धा अशी चूक होऊ शकत नाही. हे बघा, त्यांनी कदाचित नंबर बदललाही असेल ना. हो, मलाही असंच वाटतं. मग गजा एक काम कर, तुझ्या फोनवरून या नंबरवर फोन लाव आणि फोन लाऊडस्पीकरवर ठेव. स्पीकर. The number you are trying to call is currently not reachable. तुझ्याकडचा नंबर लाव आता.
हॅलो, हॅलो ओजस. बोलतोय ओजस मेहता ना? ओजस मेहता. रॉंग नंबर. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आनंदी, आनंदी तुझा विश्वास खरा ठरला आणि मी चुकीचा ठरलो आज. मला माहिती होतं की तू निर्दोषच आहेस. थँक्यू आनंदी. हे सगळं फक्त तुझ्या विश्वासामुळे झालंय. तर मला तर अजिबातच खात्री नव्हती. आई, गजब, काय तू मूर्ख आहेस का तू? अरे मस्करी केली. बरं आता पुढे काय? हा, आपल्याला ओजसचा नंबर मिळालाय. ओजस नारायणीला फोन करतोय आणि नारायणी त्याचे कॉल्स अवॉइड करते हेही सिद्ध झालंय. पण ओजसच त्या बाळाचा बाप आहे हे शोधून काढणं खूप कठीण आहे. तशी आपली गाठ दोन महाभयंकर आणि पाताळ यंत्री बायकांशी आहे, ज्यांना माझ्या आईचा सपोर्ट आहे, जिला खरं तर काहीच कळत नाही, कुठलाही विचार न करता. वीर, काय बोलतोयस राजा तू? आनंदी, मी खरं तेच बोलतोय. या दोघींचं फावलं ना ते आईच्या स्वभावामुळे. ते म्हणतात ना, आतलं कोणीतरी फुटल्याशिवाय किल्ल्याचा खिडर पडत नाही, तसंच झालं. म्हणूनच आपल्याला खूप सावध राहिलं पाहिजे. थोडी जरी चूक झाली ना तर खूप महागात पडू शकते. पण मग वीर, आता आपण करायचं काय? नाही, ते गोरखदादाशी बोलून ठरवूया. बरं वीर, मला खूप काम आहेत आणि खूप उशीर झालाय, पण चल. नाही नको, म्हणजे आपण दोघं एकत्र गेलो तर कोणाला तरी संशय येईल. मी जातो, तुमचं चालू दे. हा, काय? बरोबर बोलला तो. चालू द्या तुमचं. आनंदी, आनंदी, आय लव्ह यू. ललिता, काळजी करू नकोस. मी आले ना, मी नारायणीला समजावेन. त्याचं काय अक्का, सोनारानच कान टोचलेले बरे असतात ना. आता अक्काच कान टोचणार त्यापेक्षा लोहारानं कान टोचलेले बरं असं वाटतंय मला. तुला अजून काही मत मांडायचंय का या सगळ्यावर? आता अक्का माझं काय मत राहिलंय का? तुम्हाला काय वाटतं ते बोला की. म्हणजे तुम्ही विचारी आहात, विद्वान आहात, तुम्हीच बोला काय ते. या घरचा वडीलधारी माणूस आहेस म्हणून विचारलं, प्रामाणिकपणे. म्हणजे मी माझं मत देऊ आहे? आवडेल. हो मिसेस, तुम्ही मला हे आधीच सांगितलं नाही. आता नारायणीच्या पोटात माझं बी नातू आहे की काय अक्का, है ना? आजच्या दिवसात रागवायचं नाही काय अक्का, बरोबर नाही? ललिता, तू आईच्या नात्याने नारायणीवर रागवलीस. खरं सांगू, मला आवडलं. काय काय आनंद, तिकडे कुठे गेली होती? चहा द्यायला. गजाच्या खोलीत का? हो. बरं बरं, तू चहाचा कप उचल, अक्कांसाठी काहीतरी चहा पाण्याची व्यवस्था कर. कशी आहेस ग? ठीक आहे. मी नारायणीला भेटून येऊ? वय चला, मी अभी येते. आता जाऊ दे की त्यांना, माय लेकीला बोलू दे की. तुम्ही जा की नंतर. नाही नाही, ती आले तर माझी काहीच हरकत नाही. नको, तुम्ही व्हा मोर, मी येते मागणं. काय हो, अक्कांचा लईच पुळका आलाय तुम्हाला. ओळखा हो मिसेस, वाटेल ते शब्द बोल नका, माणुसकीनं वागत चला. मी पण माणुसकीत राहणारा माणूस आहे. हो काय देव कानाखाली वाचून येतो काय लिवलंय अक्कांते.
घेशील? मला आता काही ऐकायचं नाही. मला एवढंच माहितीये की तुझ्या आणि वीर मध्ये लपवण्यासारखं काहीही असता कामा नये. तसं काही आहे का? मला आत्ताच सांगणार आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. चला, या फोन मधलं मी सगळं डिलीट केलं. आता या फोन पासून मला कसलाही धोका नाहीये. हा, आता एका गोष्टीचं टेन्शन आहे, ते म्हणजे ओजसचा फोन येता कामा नये. काय करावं त्याचं काही सुचतच नाहीये. हा, मम्माला सांगून त्याचं कायमचं तोंड बंद केलं तर? नाही, नको. मम्मा आधी माझा जीव घेईल आणि मग नंतर त्याचा. नारायणी, मम्मा, आय लव्ह यू मम्मा. कशी आहेस तू? खूप छान दिसतेस. तुझ्या चेहऱ्यावरती उत्साह ओसंडून वाहतोय. का नाही वाहणार? आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय मम्मा. अगं, वीर माझ्यावर खूप प्रेम करतो. अगदी माझ्या पायाशी लोळण घेतो तो. अगं वीरचं सोड, आता तात्याचं कसं माकड होतं ते बघ. आत्ताच आपल्या प्रॉपर्टीचे सगळे कागदपत्र तात्याच्या थोबाडावर फेकून आले. आता वीरच नाही, तात्या सुद्धा तुझ्या पायाशी लोळण घेईल बघच तू. थँक्यू मम्मा. एक मिनिट, थँक्यू वगैरे राहू देत. मला तू बस, मला तुझ्याशी बोलायचंय. तू मला सांग, तुझं काय चाललंय या घरात? काय चाललंय तुझं? म्हणजे काय झालंय तुला चांगलंच माहिती. तुम्हाला एवढंच सांग, ललिता आणि वीर का चिडलेत? मम्मा, एवढं काही झालेलं नाही. तो वीर तुला उगाच रंगवून सांगतोय. मान्य, वीर मला सगळं रंगवून सांगतोय, मला मान्य. पण तू मला सांग, तू एवढी धावपळ का करत होतीस एका फोनसाठी? मम्मा, अगं माझा फोन रूम मध्ये राहिला होता. उगाच वीरच्या हाताला लागला असतं तर. काय बोलतेस तू नारायणी? अगं सुखाचा संसार आहे, तू निगुतीने कर ना ग बाई. काय चाललंय तुझं? तो फोन एवढा महत्वाचा आहे का? कळत नाहीत का तुला या साध्या गोष्टी? मम्मा, अगं एवढी चिडतेस का तू? चिडू नको तर काय करू? नारायणी, दैव देतं आणि कर्म नेतं असं व्हायला नकोय. तुला वीर बरोबर सुखाचा संसार करायचा आहे ना, तुला तुझ्या बाळाला सगळी सुख द्यायची आहेत ना, मग नीट वाग ना ग बाई. एक गोष्ट लक्षात ठेव नारायणी, नवरा बायकोमध्ये प्रेमापेक्षा विश्वास हा जास्त महत्वाचा असतो. काय वाटेल ते झालं तरी वीरला तुझ्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे आणि तुलाही वीरबद्दल. कळतंय का तुला? आणि हे सगळं तुझ्या वागण्यावरती अवलंबून आहे. अगं तो फोन एवढा महत्वाचा आहे का? मम्मा, अगं पण एवढं काही सिरियस झालेलंच नाहीये. सिरियस झालं नाहीये मग त्या फोनच्या मागे का धावतेस? उचलला वीरनी तुझा फोन, बोलला तर काय बिघडलं? मम्मा, अगं माझं ऐकून तर घेशील? मला आता काही ऐकायचं नाही. मला एवढंच माहितीये की तुझ्या आणि वीर मध्ये लपवण्यासारखं काहीही असता कामा नये. तसं काही आहे का? मला आत्ताच सांगणार आहे. मम्मा, आता तू काळजी करू नकोस. मला फोनची आता अजिबात भीती वाटत नाही. एक मिनिट, आता फोनची भीती नाहीये म्हणजे? नारायणी, काय झालंय? तू काय लपवतेस माझ्यापासून? नाही, मी काय लपवणार? बरं ते सोड. तुला माहितीये का, आनंदीचं नवीन लफडं सुरू झालंय. काय? हो मम्मा. मम्मा प्लीज तू कोणाला सांगू नकोस हा. अगं सासूबाईंनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. रात्री आनंदीच्या खोलीतून गजा बाहेर येत होता ते. काय बोलतेस काय तू? हो मम्मा, हे खरं आहे आणि मलाही तसंच वाटतंय. अक्काल्यात. अरे वा, आनंदी, ही तर खूप मोठी संधी आहे नारायणीला कचाट्यात पकडण्याची. येस, आधी मिशन अक्का. हे दे, माझ्याकडे दे. अरे वीर, तू काय? ऐक माझं, ज्या ज्या आयडियाज लावून त्यांनी आपल्याला त्रास दिला ना, त्यापेक्षा महाभयंकर आयडियाज आपण लढवायच्या. तू बघच मी काय करतो ते. आणि हो हो हो, एक मिनिट, मी वर गेल्यानंतर
तुम्ही दोघं प्लीज बोलत थांबू नका इथे, कळतंय का? अरे तुझ्या जाण्याच्या आणि आमच्या बोलण्याचा काय संबंध आहे? अरे वेड्यानो, आईला असा संशय की तुमच्या दोघांचं काहीतरी चाललंय. वीर, तू हे असं एवढं शांतपणे कसं काय बोलू शकतो? हळू हळू बोल, आधी हळू बोल. असं नाहीये भाऊजी, मला भावासारखे आहेत बाबा. मी आत्ता जाऊन आयला या सगळ्यांचा जाब विचारतो. हो 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 बंधुराज, थांबा जरा. हे बघा, नारायणी विरुद्ध आपण काहीतरी कारस्थान करतोय असा संशय येण्यापेक्षा तुमच्या दोघांचं काहीतरी चाललंय हा संशय आला ना तर आपल्याच फायद्याचं ठरणार आहे. वीर, तू असं काय बोलतोय अरे? आनंदी, आता रडू नकोस तू. हे बघ, आपलं मुख्य काम होणं गरजेचं आहे ना. मग या संशयामुळे सगळ्यांचं मन डायव्हर्ट होईल. अरे पण आईचा हा गैरसमज दूर केला नाही तर उद्या चालून आपल्या घरात महाभारत होईल. हो, पण तरीही आता कुणाचाही गैरसमज दूर करायला जाऊ नका. आपण गोत्यात येऊ. आपण कसं काय गोतात येऊ वीर? कारण लफडं नाही तर मग तुमच्या दोघांचं काय चाललंय या प्रश्नाचं उत्तर जर सगळे शोधायला लागले ना तर आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ. हे बघा, माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे आणि वेळ आली की आपण आईचा आता यापुढे माझ्याकडून कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. हे बघ, मी माझा मोबाईल सासूबाईंना देते. घ्या सासूबाई. इर, हा फोन तुझ्याकडेच ठेव. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अरे सॉरी. काय गये, त्याच्या हातात देऊन पाठवते सासू समोर? काय मान राहील त्याचा? नाही नाही आई, मीच तिला सांगितलं माझ्याकडे दे. अक्का आल्यात तर मला वाटलं स्वतःच्या हाताने देते तिच्याकडं. मुकाट्यानं दे सांगितलं ना. हो देतोय ना. ती ओरडते आजकाल. तुझ्याकडे बघून घेते मी नंतर. चल. आयुष्यमान भावा, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा आणि समाधानाचा हो. तुमचे आशीर्वाद आहेत म्हटल्यावर आमचा संसारच काय, माझं सगळं आयुष्य समृद्ध होईल. एक सांगू वीर, अगदी जाणवेल एवढा फरक पडलाय तुझ्यात. होईलाच पाहिजे ना, बाप होणार आहे. आणि तसं पाहिलं तर बदल तर तुमच्यातही झालाय ना अक्का. अरे वय वय, आता 2 घास खाल्ले बिगर मी तुम्हाला जाऊ नाही द्यायची. दे ग. ललिता, लेकीच्या घरी पाणी सुद्धा घेत नाही, माहितीये ना तुला. अव काय पण तुम्ही अक्का. अव हे समजे पुरुषांनी स्वतःचं लांब नाक आणि त्याचं शेंडे जपण्यासाठी केलेले नियम आहेत. हवा आपल्या बायकांना असा काही नियम नसतोय. घ्या. इर, तू बी घे. नाही, मला नको याच्यात. वीर, माझ्या नारायणीला सुखात ठेव. दुसरं मला काहीही नको बाबा. अक्का, आता नारायणीशिवाय माझी दुसरी कुठली प्रायोरिटी आहे का? पण हिला जरा समजवा, म्हणजे आज काय उलट सुलट झालं असतं तर. हो, मला माहितीये. ललिता मला म्हणाली. म्हणजे आता बघा ना, मूल होणार आहे आम्हाला म्हटल्यावर आमच्या दोघांच्यात कसला आलाय आडपडदा. म्हणजे माझा फोन तर कित्येकदा नारायणीकडे असतो, पण ही मात्र हिच्या फोनला हातच नाही लावू दे. नाही म्हणजे बघा ना, कारण नसताना उगाच मग तर्क वितर्क काढायला लागतो ना माणूस. नारायणी, काय हे ग? तुझ्या एका चुकीमुळे सगळ्यांना किती त्रास होतोय बघतेस ना तू. बघा की हो तुम्हीच. आता आमच्या घरचा पहिला नातू होणार आहे. हिने नको का स्वतःची काळजी घ्या? तुम्हीच सांगा. अशी पळापळ केली तर कसं चालल? खरंच अक्का, जरा समजवा नाराला. नाही म्हणजे कधी कधी ना अगदीच लहान मुलीसारखी वागत असते ती. नारायणी, लक्षात ठेव, आता तुझ्या वागण्यामुळे कुणालाही तक्रार करायला देऊ नकोस, कळलं का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चूक माझीच होती. आता यापुढे माझ्याकडून कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. हे बघ, मी माझा मोबाईल सासूबाईंना देते. घ्या सासूबाई. इर, हा फोन तुझ्याकडेच ठेव.
आणि फोन आला की देत जा तिला, नाहीतर 10 वेळा जिन्यावरनं वर खाली करशील तू. दे त्याच्याकडे दे. बरोबर आहे तुझं. माझ्याकडे राहिला फोन म्हणजे मी तिला देत जाईन तिचे कॉल्स आले की. दे. नारायणी, अगं दे ना फोन वीरकडे. नारा